हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत अंडा करीची रेसिपी। एका कढईमध्ये सुखं खोबरं घालून त्याला लालसर होईपर्यंत परतून घ्या। याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये जिरं घालून घ्या। याच्यामध्ये कांदा घालून घेऊया। त्याच्याबरोबरच याच्यामध्ये अद्रक आणि लसूण पण घालून घेऊया। इन्ग्रेडियंट्स आणि क्वांटिटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही चेक करू शकता। आता हे सगळं छान परतून घेऊया लाल होईपर्यंत। कांदा छान लाल परतून झालेला आहे। गॅस बंद करून ह्याला गार होऊ द्या। हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्या। याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्या आणि हे सगळं वाटून घ्या। याच्यामध्ये दही घालूया। याच्यामध्येच एक टोमॅटो घालून घ्या, तोही छान त्याच्याबरोबर वाटून घ्या। पेस्ट चांगली बारीक करून घ्या। कढईमध्ये तेल घालून घ्या। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये वाटलेला मसाला घालून घ्या। तेलामध्ये मसाल्याला चांगलं परतून घ्या। याच्यामध्ये आता घरचा कांदा लसूण मसाला घालून घेऊया। त्याच्याबरोबरच हळद, याच्यामध्ये आता चिकन मसाला घालून घेऊया। हे सगळं छान परतून घेऊया तेल सुटूसपर्यंत। चवीनुसार मीठ घालून घेऊया। मसाल्याला तेल छान सुटलेलं आहे। एकदा सगळं परत परतून घेऊया। याच्यामध्ये आता उकडलेली अंडी घालून घेऊया। अंड्यांना मी कट करून घेतलेला आहे।
हे सगळं छान हलवून घ्या. आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे. करीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता याच्यामध्ये. आपल्या करीला उकळी आलेली आहे. गार्निशिंगसाठी वरनं थोडीशी कोथिंबीर घालूया. गॅस बंद करून घ्या. आपली अंडा करी तयार आहे. Thanks for watching and please like, share and subscribe my channel. Thank you so much.